बघा, 8x वजा 3y बराबर 3 व 5x वजा 2y बराबर 1, तर x बराबर किती? प्रश्न सोडायचा कसा लेकरांनो? इथं ही बहुपदी सोडवत असताना गणित म्हणते की 8x वजा 3y बराबर 3, याला एक समीकरण मानायचं. याच्यामध्ये 5x वजा 2y आणि बराबर 1 हे समीकरण दुसरं मानायचं. करायचं काय? समीकरण 1 ला 2 ने गुणा. कशासाठी गुणायचं? 2 न सर. कशासाठी गुणायचं सर 3 न? ह्या कॉमेंट येतात. ह्या ज्या दोन पदावल्या ह्याच्यामधलं कुठलं तरी एक सहचल पद सारखं करून उत्तराप्रत पावलं टाकायचे असतात लेकरांना. बघा, आता समीकरण 1 ला 2 न गुणा म्हणजे 2 गुणिला 8x 16x वजा चिन्ह 2 गुणिला 3y 6y. लक्ष द्या, आता 2 गुणिला 3 म्हणजे 6. हे समीकरण तिसरं नवीन आम्हाला प्राप्त होतं. पुढे चला. आता समीकरण 2 ला 3 नेच का गुणायचं असे काही कॉमेंट येतात. या दोन्ही पदावल्यामध्ये कुठलं तरी एक सहचल पद सारखं करावं लागते. आता बघा, समीकरण 2 ला 3 न गुणू. 3 गुणिला 5x 15x सर वजा चिन्ह 3 गुणिला 2y 6y बराबर 3 गुणिला 1 3. हे चौथं मात्र नवीन समीकरण. या दोन समीकरणाकडे बघा, याच्यामधलं 6y ॲज इक्वल झालं, सारखं झालं. दोन समीकरणामध्ये असलेलं एक सहचल पद हे सारखं करून उत्तराप्रत पावलं टाकायची असतात, म्हणून हा गुणाकार. आता समीकरण 3 मधून समीकरण 4 का वजा करायचं? 4 मधून 3 का वजा करायचं नाही, असे प्रश्न पडतात परीक्षार्थ्यांच्या मनात. लेकरांनो, समीकरण 3 हे समीकरण 4 पेक्षा अर्थात मोठं आहे. हे समीकरण 3 यांची करायची वजाबाकी, म्हणून समीकरण 3 इथं मांडा. 16x वजा 6y बराबर 6. समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करायचं म्हणजे समीकरण 4 आहे 15x वजा 6y बराबर 3. हे समीकरण 4 वजा करायचं म्हणजे काय? इथं वजा चिन्ह. आता इथं वजा चिन्ह मांडता तेव्हा हे मांडलेलं चिन्ह कंसामध्ये बंदिस्त करावं लागते. याचं कारण असं, दोन चिन्ह किंवा चिन्हांकित संख्या जेव्हा परस्परांना लागून येतात तेव्हा एक चिन्ह किंवा चिन्हांकित संख्या कंसामध्ये बंदिस्त करा. गणितीय गुणधर्म पाठ करा. असं ज्या वेळेस होते तेव्हा हे दोन चिन्ह परस्परांना गुणिला असा त्याचा अर्थ. आणि वजा गुणिला वजा म्हणजे अधिक होते, हे आम्हा सगळ्यांना माहित आहे. मग आता हे 6y वजा नाही राहिले, काय झाले? अधिक झाले. इथं सुद्धा वजा चिन्ह. आता ही वजा बाकी 16x मधून 15x गेले, किती राहिले हो? तर फक्त 1x राहिला. याला आम्ही नुसता x जरी मांडला तरी हा 1x आहे. आणि हे 6y वजा, तर हे 6y अधिक झाले. म्हणून एक पद अधिक एक पद वजा, एक संख्या अधिक एक संख्या वजा, तेव्हा संख्या किंवा ती पद जेव्हा सारखी असतात तेव्हा त्यांचा लोप होतो. हे काही गणितीय बारकावे आम्ही पक्के लक्षात ठेवले पाहिजे. चला, इथं सुद्धा वजा चिन्ह आहे म्हणजे काय? 6 मधून 3 गेले, किती राहिले हो? 3. x ची व्हॅल्यू 3 आली. प्रश्न विचारला x म्हणजे काय? तर x म्हणजे 3. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेखन. ओके. बहुपदी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला